नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहित आहे, अजितदादाच्या निधनानंतर राजकारण हे पूर्णपणे बदललेलं आहे. राजकारण तर बदललं, परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्यानंतर राम मंदिराचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न असेल, पुलासारखे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आता सध्या पेंडिंग पडलेले आहेत. या महाराष्ट्राचा नेता गमावल्यानंतर निश्चितच अजितदादा पवार यांची जी काही उणीव असेल ती भासत आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण चाललेले आहे खूप वंगाळ आहे असंही बोलावं लागणार आहे. आता राम मंदिराला लुटल्या गेलं, त्या ठिकाणी त्या दानपेटीतील पैसे चोरण्यात आले, त्या ठिकाणी सोनं असेल ते सुद्धा चोरण्यात आलं, त्यानंतर चांदी असेल ते देखील चोरण्यात आलेली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरती राजकारण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतले जाते, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलल्या जाते. परंतु या छत्रपतीच्या नावावरती ज्या पद्धतीने राजकारण केलं जाते, छत्रपतीचा जो काही पुतळा असेल, स्मारक असेल ते देखील कोसळलं होतं काही दिवसापूर्वी, आणि त्या इंजिनियरचं काय झालं अद्यापही कोणाला माहित नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण ज्या पद्धतीने राजकारण करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये अशा पद्धतीचा जर भ्रष्टाचार होत असेल, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या महाराष्ट्राला काळंबा फासणारी गोष्ट आहे. आता त्याचबरोबर नितीन गडकरी साहेबांनी ज्या काही पद्धतीने रोड बनवलेले आहेत, हे खरंच रोड आपल्याला 75 वर्षात कधीही पाहायला मिळाले नाही. परंतु एकूण जर विचार करायचा झाला तर या महाराष्ट्रातील जे काही राजकारण असेल किंवा महाराष्ट्रात जे काही टक्केवारी असेल, ही टक्केवारीचा जो काही आकडा असेल तो मोठा होत चाललेला आहे. आणि जो काही भस्म्या असेल, तो भस्म्याचा जो काही पोट असेल ते मोठं होत चाललेलं आहे. या ठिकाणी आमदाराच्या माध्यमातून, खासदाराच्या माध्यमातून 30% 40% एवढं कमिशन घेतलं जाते. आणि कमिशन घेतल्यानंतर साहजिकच आहे की त्या रोडचं काम कसं होणार, त्या ठिकाणचा इंजिनियर तो काम कसं करणार. मग इंजिनियरचा दोष आहे का, किंवा या ठिकाणचे आमदार खासदार यांचा दोष आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ध्यान देत नाहीत का, असे अनेक प्रश्न आहेत. आता नांदेडचाच काही दिवसापूर्वी पूल कोसळला होता. आता नांदेडचा जर पूल कोसळला तर त्या ठिकाणी काय सांगण्यात आलेले, त्यानंतर कोणत्याही प्रकारची बातमी सुद्धा आली नाही. नांदेडचा पूल कोसळण्याचं काम असेल ते फक्त भूकंपाच्या माध्यमातून झालं अशा पद्धतीच्या काही बातम्या आल्या होत्या. आणि त्यानंतर मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही बातमी समोर आली नाही. मग त्या इंजिनियरचं काय झालं, त्या ठेकेदारांचं काय झालं, त्या ठिकाणी कोणी मयत झालं होतं का, त्या कुटुंबाचं काय झालं, असे अनेक प्रश्न पेंडिंग आहेत. त्याचबरोबर तुमचा आपल्याला पुण्याचा जो काही लिंक असेल ती सुद्धा कोसळलेली आहे. खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरती आपण राजकारण करतो, त्यांचं नाव घेतो. असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जर झालं असतं तर काय झालं असतं, त्या इंजिनियरचं काय झालं असतं, त्या आमदार खासदाराचं काय झालं असतं, या राज्यकर्त्यांचं काय झालं असतं. अशा गोष्टी आपण बघत नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाते. विशेषतः आपण हिंदू आहोत अशा पद्धतीने डंका वाजवला जातो. मग हिंदू धर्माचे जे काही दैवत असेल, मंदिर असेल, ते कोणाच्या माध्यमातून चोरले जातात किंवा कोणाच्या माध्यमातून लुटले जातात, हे अनेकाला पडलेले प्रश्न आहेत. परंतु या विषयावरती जर बोललो तर निश्चितच कारवाया होतात, केसेस दाखल केल्या जातात. आता मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष देऊन चालणार नाही. राजकारण असेल, राजकारण कशा पद्धतीने करायचंय, त्यांना चांगलाच अभ्यास आहे. राजकारणावरती आणि हिंदू धर्मावरती, जातीवरती कसल्या पद्धतीचं राजकारण करायचंय हा पुरेपूर त्यांचा अभ्यास झालेला आहे. आपण याच्यावरती फार बोललं नाही पाहिजेत, कारण तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र आणि हा देश आहे. नक्कीच चॅनलवर नवीन असाल, या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.